अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे. आपण दत्तगुरूंच्या गोष्टी पाहत आहोत गुरुचरित्रावरून. मागील अध्यायात आपण कोकण क्षेत्राचे महात्म्य पाहिले. आता आपण अध्याय 8 यावरून मतिमंद विप्रपुत्रावर कशी कृपा झाली ती कथा पाहणार आहोत. चला तर मग अध्याय 8 मतिमंद विप्रपुत्रावर कृपा. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, मी तुला श्री गुरु श्रीपाद वल्लभांची पुढील चरित्र सांगतो, ऐक. श्रीपाद यती कोकणात 3 वर्षे गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर बसलेल्या कुरवपूर गावी गेले. तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे. अंबिका ही त्याची पत्नी. त्यांची मुले जगत नसत. पुढे नवस केले, त्यामुळे त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा होता. मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती होईना. पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. पुढे तो ब्राह्मण मरण पावला. विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागली. एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटले. तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही, म्हणून ते त्याची उघड निंदा करायचे. ते म्हणाले, मूर्खा, तू आपल्या वंशाला कलंक लावलास. तुझ्या चिंतेने पिता गेला. तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली. तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना. तो दुःखी झाला. त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. तिलाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरवले. ती दोघे नदीवर गेली. तेथे श्रीपाद स्नान करीत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे त्यांच्यापाशी गेले. त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. श्रीपादनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले. तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिमान असावा अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी, एवढी तरी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्रीगुरु कळवळले. ते तिला म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवराज्ञेने तुझे कल्याण होईल. त्यांनी तिला व्रतकथा सांगितली. उज्जैनीचा राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता. शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशी तिथी होती. शनोई प्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गवळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी केळ म्हणून दगड धोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. पत्री व फुलांनी त्याची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा इतका रममाण झाला होता की त्याच्या आईने अनेकदा हाका मारूनही तो घरी आला नाही. त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा घातला आणि दगड धोंड्याचे शिवालय विस्कटून ती तनातना निघून गेली. ते पाहून त्या बाळकाला खूप दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राण त्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही. तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाच शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. शंकराने गोपबाळाला दर्शन दिले. त्याने शिवाला, माझ्या मातेवर रागावू नकोस अशी विनंती केली. शंकर म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या बुद्धी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पूर्ण होतील. वरदान घेऊन शंकर लिंगस्थानी मुक्त झाले. महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनी तेथे आला. त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. हे वृत्त समजताच शत्रू राजांची मने पालटली. त्यांनी चंद्रसेनाचे सौख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली.
गोपपाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले. तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला, त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मबुद्धांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांना शिवस्वरूप मानून नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्याला पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले. अशा प्रकारे येथे अध्याय 8 आपण मतिमंद विप्रपुत्रावर कृपा ही कथा पाहिली. आता उर्वरित भाग पुढील अध्यायामध्ये. धन्यवाद.